नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे. आज आपण दत्त नवरात्राबद्दल बोलणार आहोत. एक पवित्र सण ज्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची पूजा आध्यात्मिक शक्ती, शांती आणि ज्ञान देते. जीवनातील अडचणींपासून मुक्तता मिळवणाऱ्या आणि मनशांती मिळवणाऱ्या प्रत्येक साधकासाठी दत्त नवरात्र खास आहे. दत्त नवरात्र म्हणजे काय? दत्त नवरात्र हा भगवान दत्तात्रेयांना समर्पित 7 दिवसांचा आध्यात्मिक उत्सव आहे. त्यांना त्रिमूर्तीचे अवतार मानले जाते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिन्ही शक्तींचा संगम. या 7 दिवसात भक्त जप, पठण, उपवास आणि ध्यान याद्वारे भगवान दत्तात्रेयांचे स्मरण करतात. दत्त नवरात्र कधी साजरी केली जाते? दत्त नवरात्र मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षात साजरी केली जाते. या महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 7व्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्म झाला, ज्याला आपण दत्त जयंती म्हणतो. दत्त नवरात्रीचे महत्व. दत्त नवरात्र भक्ताला 3 सर्वात महत्वाचे वरदान देते: ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. असे म्हटले जाते की जर एखाद्या व्यक्तीने खऱ्या मनाने दत्तात्रेयांचे स्मरण केले तर त्याच्या जीवनातील अडथळे दूर होतात. घरात मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. दत्त नवरात्रीत काय करावे? 1. सकाळची सुरुवात पूजेने करा. स्नान केल्यानंतर भगवान दत्तासमोर दिवा लावा. पिवळी किंवा पांढरी फुले अर्पण करा. धूप, चंदन आणि नैवेद्य अर्पण करा. 2. मंत्र जप. सर्वात लोकप्रिय मंत्र आहेत ओम द्राम दत्तात्रेय नमः, दिगंबर दिगंबर, श्रीपाद वल्लभ दिगंबर. तुमच्याकडे जितका वेळ असेल तितका जप करा. कमीत कमी 11 वेळा आणि शक्य असल्यास 108 वेळा. 3. उपवास. काही लोक 7 दिवस उपवास करतात. काही लोक फक्त गुरुवारी उपवास करतात. उपवास फळे किंवा दुधाने केला जातो. 4. पवित्र शास्त्र वाचन. दत्त भक्तांचे पठण श्री गुरुचरित, श्रीपाद श्री वल्लभ चरित किंवा दत्ता बावणी या दिवसांमध्ये. 5. दान धर्म. गुरुवारी गरिबांना अन्न, कपडे किंवा पुस्तके दान करणे खूप शुभ मानले जाते. भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे एकत्रित अवतार असल्याचे म्हटले जाते. शास्त्रांमध्ये ते तिन्ही देवांच्या ज्ञानाचा संगम होते. ब्रह्माकडून सृष्टीचे ज्ञान, विष्णूकडून धर्माचे ज्ञान आणि महेशकडून तपश्चर्या आणि त्यागाची शक्ती. त्यांच्या आयुष्यात 24 गुरूंचा समावेश आहे, ज्यात पृथ्वी, अग्नी, पाणी, आकाश, सूर्य, चंद्र, गाय, साप, पतंग आणि झाड यांचा समावेश आहे आणि इतर अनेक घटक आहेत. हे आपल्याला शिकवते की संपूर्ण जग हे आपले गुरु आहे. साधकांना दिलेला संदेश असा आहे की त्यांनी प्रत्येक परिस्थितीतून शिकले पाहिजे, मग ते चांगले असो वा वाईट. दत्त नवरात्रीतील 7 दिवसांची साधने. दिवस 1. मनाची शुद्धी, दत्त मंत्राने सुरुवात. दिवस 2. दत्त बावणीचे पठण. दिवस 3. 108 वेळा दत्ताचा जप करा. दिवस 4. गुरुचरित्रातील एका अध्यायाचे वाचन करा. दिवस 5. दिवस ध्यान, 10 मिनिटे शांत बसून. दिवस 7. दत्त जयंती, विशेष पूजा आणि प्रसाद. या सरावाने एखाद्याचे मन खूप शांत आणि हलके होते. दत्त नवरात्रीचा शेवटचा दिवस. दत्त जयंतीला दत्त मंदिरांमध्ये पालखी उत्सव, मेजवानी, मंत्रोच्चार, भजन, कीर्तन आणि विशेष पूजा आयोजित केल्या जातात. या दिवशी भगवान दत्तांचे स्मरण केल्याने साधकाला दीर्घकाळ शांती आणि आध्यात्मिक स्थिरता मिळते. तर मित्रांनो, दत्त नवरात्रीबद्दलची ही संपूर्ण सखोल माहिती होती. जर तुम्ही या पवित्र नवरात्रीत शिस्त आणि भक्तीने पूजा केली तर भगवान दत्तात्रेय तुमच्या आयुष्यात नक्कीच प्रकाश आणतील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.